Very good evening. Welcome to the Concept Builder Academy. Myself सूरज थोरात. आपण काय करतो माहिती आहे का की संडेच्या दिवशी एसे टॉपिकच्या पर्स्पेक्टिव्हने जे काही इम्पॉर्टंट कोटेशन समजा आपल्याला त्या ठिकाणी जर न्यूजमध्ये असतील किंवा न्यूजपेपरमध्ये आपल्याला जर बघायला मिळाले असतील तर त्याच्या रिलेटेड प्रत्येक संडेला त्या कोटेशनचं एक्सप्लेनेशन आपण एसेच्या पर्स्पेक्टिव्हने प्रोव्हाइड करणार आहोत. मग हे करत असताना आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत की सुरुवातीला जे कोटेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्या कोटेशनचं बेसिक मिनिंग काय आहे हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर त्याच्यामधले जे काही इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहेत तर इम्पॉर्टंट कीवर्ड्स कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचे. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे याच्यामध्ये मेथड कशा पद्धतीची असणार आहे तर हे मी सगळ्या गोष्टी एकाच लेक्चरमध्ये सांगणार नाही. डिपेंडिंग ऑन कशा पद्धतीनं आपला इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी प्रोग्रेस होतोय मग नेक्स्ट संडेला याच्यामधली एखादी गोष्ट सांगेल किंवा त्याच्या नेक्स्ट संडेला त्याच्यामधली दुसरी एखादी गोष्ट वगैरे सांगेल अशा पद्धतीनं. त्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन बरोबर जे बेसिक जे मिनिंग आहे कोटेशनचं ते, त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट कीवर्ड्स वगैरे आहेत आणि त्या कीवर्ड्सचं मिनिंग किंवा इंटरप्रिटेशन कशा पद्धतीने होतं ती एक गोष्ट. त्यानंतर एसे लिहिण्यासाठी आपला जो अप्रोच असतो म्हणजे काय की थेसिस, त्यानंतर अँटीथेसिस आणि फायनली ह्या दोघांचं मिळून जे असतं ना त्याला आपण म्हणतो सिंथेसिस. मग हे सिंथेसिस, अँटीथेसिस आणि थेसिस हे कशा पद्धतीने असणार आहे ते. त्यानंतर फायनली आपण अशा कोणत्या थीम्स वगैरे आहेत का किंवा असे कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स वगैरे आहेत का तर ह्या टॉपिक्सना हा जो कोटेशन या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे किंवा दर संडेला आपण जे कोटेशन त्याच्यामध्ये यूज करणार आहोत किंवा आयदर मग एखादी सिच्युएशन वगैरे असेल तर हे याच्यामध्ये बघणार आहोत. मग हे सिमिलर टॉपिक वेगवेगळ्या थीममध्ये कशा पद्धतीने यूज केले जातात तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये बघूया. आणि फायनली असणार आहे तो आपला कन्क्लुजनचा पार्ट. मग कन्क्लुजन अशा पद्धतीनं किंवा सिमिलर कोटेशन जर एक्झामिनेशनमध्ये आलं तर याला इफेक्टिव्ह कन्क्लुजन आपण कशा पद्धतीनं लिहू शकतो, म्हणजे ब्रॉडली बेसिक मिनिंग, त्यानंतर प्रत्येक कीवर्डचं त्याच्यामध्ये मिनिंग आणि इंटरप्रिटेशन, त्याच्यानंतर डायमेन्शन्समध्ये लिहिण्यासाठी जी काही थेसिस असेल, अँटीथेसिस वगैरे असेल आणि सिंथेसिस. थेसिस म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जे कोटेशन प्रोव्हाइड करण्यात आलेले ना तर त्याच्या बाजूने जे आर्ग्युमेंट तुम्ही प्रोव्हाइड करता त्याला म्हणतात थेसिस स्टेटमेंट. त्यानंतर अँटीथेसिस म्हणजे काय की अशी परिस्थिती असताना किंवा याच्या विरुद्ध जी परिस्थिती असेल तर त्या परिस्थितीमध्ये आपण कशा पद्धतीने ही सिच्युएशन ऍक्ट होते किंवा लागू होऊ शकते याला आपण काय म्हणतो अँटीथेसिस असं म्हणतो. आणि फायनली दोघांचं जे काही कॉम्बिनेशन आहे तर त्या याला आपण काय म्हणतो सिंथेसिस असं म्हणतो. हे जे सिंथेसिस आहे ना तर प्रत्येक एसे मध्ये हे काय रिप्रेझेंट करतं माहिती का की तुमचा बॅलन्स व्ह्यू त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन करण्याचं काम हे सिंथेसिस करतात. आणि फायनली असे कोणते टॉपिक्स वगैरे आहेत, एक्झाम्पल्स आहेत किंवा थीम्स वगैरे आहेत तर ह्या थीम्सला आपण काय करू शकतो हे सिमिलर कोटेशन त्या ठिकाणी कनेक्ट करू शकतो. आणि फायनली कन्क्लुजन त्या पद्धतीने इनोव्हेटिव्ह कन्क्लुजन कशा पद्धतीने देऊ शकतो हे आपण याच्यामध्ये बघूयात. मग आपलं आजचं जे कोटेशन आहे ना तर हे इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेलं एक इम्पॉर्टंट कोटेशन आहे किंवा महत्त्वाचं कोटेशन वगैरे आहे. रिसेंटची जी काही सिच्युएशन आहे तर ह्या सिच्युएशनला अलाइन असलेलं किंवा कंटेम्पररी रिलेव्हन्स असलेलं हे कोटेशन आहे. हे कोटेशन जे आहे बेसिकली कोण दिलेलं आहे, मोलिरे नावाचे जे काही फ्रेंच फिलॉसॉफर आहेत तर हे त्यांचं कोटेशन वगैरे आहे. म्हणजे एक्झामिनेशनमध्ये ज्यावेळेस आपण एखादा एसे टॉपिक आल्यानंतर त्या ठिकाणी इंट्रोडक्शन ज्यावेळेस लिहित असतो ना मग इंट्रोडक्शनच्या वन ऑफ द टाईपमध्ये जे तुम्हाला 10 ते 12 इंट्रोडक्शन लिहिण्याचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये वन ऑफ द टाईप आहे कोटेशन बेस्ड इंट्रोडक्शन त्या ठिकाणी स्टार्ट करणं. मग ज्यावेळेस आपण हे कोटेशन बेस्ड इंट्रोडक्शन त्या ठिकाणी स्टार्ट करत असतो तर दिलेल्या टॉपिकला रिलेटेड किंवा रिलेव्हंट तुमच्याकडे जर कोटेशन किंवा त्या सिच्युएशनला परफेक्ट मॅच होणारं तुमच्याकडे जर कोटेशन असेल तर तुम्ही काय करू शकता डायरेक्टली त्या कोटेशनला स्टार्ट करू शकता. जर ते कोटेशन कोणी दिलेलं आहे हे जर तुम्हाला माहित असेल ना तर आणखी त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट एक्झामिनर त्या ठिकाणी पडतो, म्हणजे वेल अँड गुड आहे आपल्यासाठी. ठीक आहे. मग जसं मी सांगितलं की इट इज नॉट ओनली व्हॉट वी डू बट ऑल्सो व्हॉट वी डू नॉट डू फॉर विच वी आर अकाउंटेबल. म्हणजे एक्झामिनेशनमध्ये हे जर कोटेशन तुम्हाला जर आलेलं असेल तर बेसिकली आपल्याला याच्यामध्ये काय सांगायचे आहे की आपली अकाउंटेबिलिटी किंवा एखाद्या इन्स्टिट्यूशनची अकाउंटेबिलिटी असेल, स्वतःची अकाउंटेबिलिटी असेल, सोसायटीची अकाउंटेबिलिटी असेल किंवा कोणत्याही एका पर्सनची तो एखादी पोझिशन त्या ठिकाणी जर होल्ड करत असेल किंवा सोसायटीमध्ये असेल किंवा ॲज अ सिटीजन म्हणून त्या ठिकाणी जर त्याचं बिहेवियर कशा पद्धतीनं आहे हे जर चेक करायचं असेल, त्याची अकाउंटेबिलिटी चेक करायची असेल तर तो ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी करतो ना तर याच्याबरोबर
ते एखाद्या सिच्युएशन मध्ये त्यानं इनॅक्शन जरी दाखवलेली असेल किंवा एखादी गोष्ट जरी त्या ठिकाणी केलेली नसेल आणि त्याच्या न केलेल्या ऍक्शनमुळे त्याचा जर परिणाम त्या ठिकाणी गंभीर परिणाम जर आपल्याला बघायला मिळत असेल किंवा निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्स जर आपल्याला बघायला मिळाले असतील तर तो तेवढाच त्या ठिकाणी त्याच्या ऍक्शन बरोबर इनॅक्शनला सुद्धा रिस्पॉन्सिबल आहे किंवा अकाउंटेबल आहे. बेसिकली हे कोटेशनचं मिनिंग आहे. ठीक आहे, मग आपण डिटेलमध्ये ना ह्या कोटेशनचं मिनिंग त्या ठिकाणी जाणून घेऊया. आता हे जे कोटेशन आहे तर ह्या कोटेशनमध्ये मोलिरे नावाचा जो काही फ्रेंच फिलॉसॉफर आहे तर यांना अकाउंटेबिलिटी बद्दल त्या ठिकाणी ब्रॉड मिनिंग समजून आपल्याला सांगितलेलं आहे. सामान्य परिस्थितीमध्ये आपल्याला काय वाटतं माहितीये का की एखादी चुकीची कृती समजा आपण जर केलेली असेल तरच आपण त्या चुकीच्या केलेल्या कृतीसाठी त्या ठिकाणी जबाबदार असतो. पण ह्या कोटेशनचा जर आपण ब्रॉड मिनिंग बघितला किंवा आपल्याला जर मोलिरे हे काय सांगतात हे जर आपल्याला बघायचं असेल तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की याबरोबर आपण काय केलं नाही किंवा आपल्या ज्या इनॅक्शन ज्या आहेत ना तर याचा सुद्धा त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. म्हणजे एखादी ऍक्शन आपण ज्यावेळेस करतो त्या ऍक्शन मधनं काहीतरी कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, आणि सिमिलरली ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीवर इनॅक्शन आपली जर शो करत असेल तर ह्या मोलिरे फिलॉसॉफर यांचं असं म्हणणं आहे तर ह्या इनॅक्शनमुळे सुद्धा काय होतं माहितीये का की तुम्हाला काही कॉन्सिक्वेन्सेस बघायला मिळतात. जसं तुमच्या ऍक्शनमुळे जे कॉन्सिक्वेन्स निघतात तर त्या ऍक्शनसाठी किंवा कॉन्सिक्वेन्ससाठी तुम्ही त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल असतात. तसंच ज्यावेळेस तुम्ही एखादी इनॅक्शन करता किंवा कोणतीच ऍक्शन त्या ठिकाणी घेत नाही आणि त्याच्यामधून सुद्धा कॉन्सिक्वेन्सेस बघायला मिळतात तर त्या कॉन्सिक्वेन्सेससाठी सुद्धा तुम्ही काय असता की रिस्पॉन्सिबल असता. म्हणजे दोन्ही सुद्धा सिच्युएशन मध्ये आपली रिस्पॉन्सिबिलिटी त्या ठिकाणी फिक्स होते किंवा त्या ठिकाणी जज केल्या जाते. आता एक सोपं उदाहरण घेऊया जेणेकरून तुम्हाला ह्या कोटेशनचं त्या ठिकाणी ब्रॉडर मिनिंग किंवा सोप्या भाषेमध्ये त्याचा अर्थ लक्षात येईल. आता असं कन्सिडर करा की तुम्ही रस्त्यानं काय करताय, रस्त्यानं जाताय आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक ऍक्सिडेंट झालेला पर्सन त्या ठिकाणी बघायला मिळालेला असेल. रिसेंटली समजा तुमच्यासमोर असं झालं, मग तुमच्याकडनं जर समजा हे पॉसिबल वगैरे असेल किंवा त्याला मदत करणं जर शक्य असेल पण त्या ठिकाणी तुम्ही काय केलं माहितीये का की हा रुटीनचा एक्सरसाइज आहे किंवा रोडवर अशा पद्धतीनं किंवा हायवेवर अशा पद्धतीनं हे डेली बेसिसवर ऍक्सिडेंट होत असतात. किंवा कधी कधी आपलं परसेप्शन कशा पद्धतीनं असतं, एखादा जर समजा यंगस्टर असेल किंवा युथ वगैरे असेल तो जर त्या ठिकाणी फास्ट गाडी जर चालवत असेल किंवा वेडेवाकडे स्टंट करून त्या ठिकाणी गाडी चालवत असेल आणि त्याचा जर त्या ठिकाणी ऍक्सिडेंट वगैरे आपल्याला पुढे जाऊन जर बघायला मिळाला असेल मग आपलं परसेप्शन काय असतं की त्याचा जो परिणाम आहे किंवा त्यानं केलेली जी ऍक्शन आहे ना तर त्याचा त्या ठिकाणी त्याला परिणाम त्या ठिकाणी भोगावा लागतात आणि हे भोगावं लागल्यामुळे आपण काय करतो की त्याला त्या ठिकाणी मदत करत नाही. पण आपली जी मदत आहे ना तर ही एका साईडला त्या ठिकाणी त्याचे जसे प्राण त्या ठिकाणी वाचू शकतात ना तसंच आपण न केलेली मदत त्याचा परिणाम सुद्धा त्याला वाईट पद्धतीनं त्या ठिकाणी भोगावा लागतो. म्हणून ह्या एक्झाम्पल मार्फत किंवा ह्या कोटेशन मार्फत जसं मी तुम्हाला सांगितलं जेवढी ऍक्शन इम्पॉर्टंट आहे ज्या ऍक्शनसाठी आपण त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल असतो तसंच काही सिच्युएशन मध्ये काही कंटेक्स्ट मध्ये आपण जर आपली इनॅक्शन जर शो करत असेल तर त्याची सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेणं गरजेचे आहे. आता मला सांगा ह्या ऍक्सिडेंट केसमध्ये समजा जर आपण त्याला योग्य वेळी मदत केली नाही किंवा जर फक्त जसं मी तुम्हाला म्हटलं की हे त्याचे कर्माचे भोग अशा पद्धतीनं त्याला सोडून जर आपण पुढे निघून गेलो आणि नंतर जर आपल्याला कळालं की हा आपला क्लोज रिलेटिव्ह वगैरे होता आणि जर आपल्याला त्याच्याबद्दल समजा नंतर काही दिवसानंतर दुःखद घटना जर किंवा तो सिच्युएशन जर आपल्याला फेस झाली तर आपल्याला त्या फ्युचरमध्ये किती पद्धतीनं वाईट वाटत ही सुद्धा गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. मग याच सिमिलर कंटेक्समध्ये ज्यावेळेस आपण ऍडमिनिस्ट्रेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं सुद्धा जर एखाद्या अधिकारी असेल आणि त्या अधिकाऱ्याला माहित असेल की एखादी धोकादायक इमारत वगैरे आहे, म्हणजे रिसेंटली जे काही मुंबईमध्ये भिवंडीमध्ये आज जो प्रकार घडला ज्यामध्ये एक इमारत त्या ठिकाणी कोसळली आणि जवळपास 10 ते 11 जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला होता. मग अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा जर एखाद्या पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या डिपार्टमेंटला किंवा त्या अधिकाऱ्याला एखाद्या धोकादायक इमारतीबद्दल त्या ठिकाणी माहिती जर असेल त्यांना त्या ठिकाणी ही माहिती असून सुद्धा त्या ठिकाणी जर त्या प्रॉपर इन्स्पेक्शन त्या ठिकाणी केलं नाही किंवा इव्हॅक्युएशनसाठी त्याने जर त्या ठिकाणी फोर्स केला नाही आणि नंतर जर ही दुर्घटना घडली तर डायरेक्टली तो इमारत पडण्यासाठी जरी रिस्पॉन्सिबल नसेल ना पण त्याच्या इनॅक्शनमुळे म्हणजे त्यानं प्रॉपर त्या ठिकाणी इन्स्पेक्शन केलं नाही ह्या गोष्टीमुळं आणि फोर्सफुल त्या ठिकाणी इव्हॅक्युएशन केलं नाही ह्या गोष्टीमुळं तो त्याची जबाबदारी त्या ठिकाणी टाळू शकत नाही किंवा तो झटकू शकत नाही किंवा असं म्हणू शकत नाही की ही नॅचरल गोष्ट होती आणि यांनी स्वतः त्या लोकांना लक्षात यायला पाहिजे होतं की त्यांनी इमारत धोकादायक आहेत त्याच्याबद्दल इव्हॅक्युएशन करणं गरजेचं आहे. ॲज अ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून त्या ठिकाणी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की कशा पद्धतीनं प्रॉपर इन्स्पेक्शन करणं त्यानंतर इव्हॅक्युएशन करणं ही सुद्धा तुमची जबाबदारी आहे. आयदर
ती बिल्डिंग पडण्यासाठी दुसरे काही कॉजेस त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल वगैरे असतील, पण तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जर योग्य कारवाई केली नाही तर तेवढीच तुमची जबाबदारी सुद्धा त्याच्याबद्दल फिक्स होते किंवा अकाउंटेबिलिटी फिक्स होत असते. मग यामुळं हा जो कोट आहे ना किंवा हे जे कोटेशन आहे याचा बेसिक मिनिंग जर बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं, रिस्पॉन्सिबल व्यक्तीनं फक्त चुकीचे काम टाळणे एवढंच फक्त त्या ठिकाणी पुरेसं नसतं, पण योग्य वेळी त्याने जर समजा एखादी ऍक्शन सुद्धा त्या ठिकाणी घेतली नाही किंवा ऍक्शन घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. मग काही परिस्थितीमध्ये सायलेन्स असेल, डिले असेल किंवा निग्लेक्ट वगैरे असेल ना, तर याचे निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस किंवा सिरियस कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला बघायला मिळू शकतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपण बघूया की एक्झाम्पल मार्फत कशा पद्धतीने वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये एखाद्याचा सायलेन्स वगैरे असेल किंवा एखाद्यानं डिले जर केला असेल किंवा निग्लेक्ट जर केला असेल तर त्याचं निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस बघायला मिळतात. आता जस्ट तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल समजून सांगतो की जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने एखाद्याचा सायलेन्स वगैरे आहे, डिले आहे किंवा निग्लेक्ट वगैरे आहे, याचे सिरियस कॉन्सिक्वेन्सेस त्या ठिकाणी होऊ शकतात. आता ज्यावेळेस वर्ल्ड वॉर हे 2 होत होतं ना, तर वर्ल्ड वॉर 2 होत असताना जे काही युरोपियन कंट्रीज आहेत, पॉवरफुल युरोपियन कंट्रीज, तर यांना माहित होतं की हिटलरचं राईज कशा पद्धतीनं त्या ठिकाणी होत आहे. त्यांनी जर सुरुवातीलाच हिटलरला जर कंटेन केलं असतं किंवा त्या ठिकाणी जर आळा घातला असता ना, तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचा लॉस वगैरे असेल किंवा ह्युमन लॉस वगैरे असेल किंवा त्या कंट्रीजमध्ये त्यानंतर त्यांच्यावरच ते काय झालं की कॉन्सिक्वेन्सेस त्यांना बघायला मिळाले. म्हणजे त्यांनी हिटलरनं काय केलं होतं, नंतर त्याची पॉवर वाढल्यानंतर किंवा त्याचे ॲस्पिरेशन त्या ठिकाणी वाढल्यानंतर पूर्ण युरोपला त्या ठिकाणी कंट्रोल वगैरे करायचं आणि जो काही फर्स्ट वर्ल्ड वॉर मध्ये झालेला जो काही समजा मानहानी आहे किंवा जर्मनीचा जो काही बदला आहे तो त्या ठिकाणी घ्यायचा, त्यानं जे ठरवलं होतं हे जर योग्य वेळी तिथले जे काही प्राईम मिनिस्टर असतील, प्रेसिडेंट वगैरे असतील युरोपियन कंट्रीज मधले, त्यावेळेस पॉवरफुल असतील, युनायटेड किंगडम वगैरे असेल किंवा इंग्लंड वगैरे असेल, यांनी जर त्याला त्यावेळेसच जर कंटेन केलं असतं किंवा त्याला त्या ठिकाणी कंट्रोल केलं असतं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्सिक्वेन्सेस हे बघायला मिळाले नसते. ठीक आहे. त्यामुळं जसं वर्ल्ड वॉर 2 स्टार्ट झाल्यानंतर यांची जी ऍक्शन त्या ठिकाणी त्यांच्या कॉन्सिक्वेन्सला रिस्पॉन्सिबल असते ना, तर सिमिलरली त्यांची जी काही इनॅक्शन आहे, सुरुवातीला न घेतलेली ऍक्शन, तर ही सुद्धा होणाऱ्या कॉन्सिक्वेन्ससाठी तेवढीच रिस्पॉन्सिबल आहे. मग सिमिलर एक्झाम्पल तुम्ही एन्व्हायरमेंटच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा त्या ठिकाणी यूज करू शकता. मग ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की हा डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट जो आहे, एखादा पर्टिक्युलरली डॅमचा प्रोजेक्ट वगैरे असेल किंवा रोडच्या कन्स्ट्रक्शनच्या रिलेटेड प्रोजेक्ट असेल, हा एखाद्या क्रिटिकल वाईल्ड लाईफ एरियामधनं जर जात असेल आणि आपल्याला माहिती आहे जर हा डॅम त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट जर केला तर मग हे जे काही टायगर हॅबिटेट वगैरे असेल तर हे डिस्टर्ब होऊ शकतं. त्या क्रिटिकल एरियामध्ये असणारे जे काही आदिवासीज वगैरे आहेत किंवा मार्जिनाइज कम्युनिटी वगैरे तर त्यांचं सुद्धा लाईव्हलीहूड त्या ठिकाणी इम्पॅक्ट होऊ शकतं. हे आपल्याला प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन होण्याच्या आधीच त्या ठिकाणी माहित असतं. पण एखाद्या एन्व्हायरमेंटल ऑफिसरची त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट करताना त्याची जी काही इनॅक्शन वगैरे आहे ना, तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस नंतर त्या ठिकाणी गव्हर्नमेंटला बघावं लागू शकतात किंवा वाईल्ड लाईफचं एन्व्हायरमेंटलचं डिस्ट्रक्शन कशा पद्धतीनं होतं ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कॉन्सिक्वेन्सेस लॉंग टर्म मध्ये दिसतील. त्यानंतर कीवर्डचा अनालिसिस आपण बघूया. आता या कोटमध्ये ना काही इम्पॉर्टंट कीवर्ड्स वगैरे आहेत. आता मी असं एक्सपेक्ट करतो की तुम्ही तो कोट तुमच्या समोर ठेवलेला आहे आणि आपण बघूयात. आता याच्यामध्ये ना की 4 इम्पॉर्टंट कीवर्ड्स वगैरे ती याच्यामध्ये आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय की व्हॉट वी डू, म्हणजे आपण काय करतो, आपल्या डिसिजन कशा पद्धतीनं घेतो, आपल्या ऍक्शन्स कशा पद्धतीने आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचं इनॅक्शन कशा पद्धतीनं होतं किंवा कॉन्सिक्वेन्सेस कशा पद्धतीने होतात, ती एक गोष्ट. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की व्हॉट वी डू नॉट डू, म्हणजे आपण एखादी कृती टाळणं किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष वगैरे करणं किंवा त्याला कानाडोळा वगैरे करणं किंवा त्या गोष्टीविषयी जो काही निर्णय वगैरे आहे तो आता घेणं गरजेचं असताना त्या निर्णयाला पुढे ढकलणं किंवा त्या गोष्टीविषयी मौन बाळगणं, याला काय म्हणतात की व्हॉट वी डू नॉट डू. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आहे अकाउंटेबिलिटी. आपली ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ना की व्हॉट वी डू हे काय रिप्रेझेंट करतं की आपली ऍक्शन त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतं आणि व्हॉट वी डू नॉट डू हे काय रिप्रेझेंट करतं, एखाद्याची इन ऍक्शन त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतं किंवा आपली इन ऍक्शन त्या ठिकाणी रिप्रेझेंट करत असतं. मग अकाउंटेबिलिटी ज्यावेळेस फिक्स होते ना तर आपल्याला ऍक्शन आणि इन ऍक्शन त्या ठिकाणी दोघांचंही स्पष्टीकरण किंवा एक्सप्लेनेशन देणं गरजेचं आहे. आणि हे एक्सप्लेनेशन देत असताना त्याचे तुम्ही जर ऍक्शन घेतलेली असेल, मग ऍक्शन घेत असताना प्रत्येक वेळेस असं नाही होऊ शकत तुमची जी ऍक्शन आहे तर त्याचे पॉझिटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. कधी कधी तुमच्या स्वतःच्या ऍक्शनचे त्या ठिकाणी निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस तुम्हाला बघायला मिळतील. मग याचं जर आपल्याला एक्झाम्पल सांगायचं झालं तर रिसेंटली दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जे काही कॉक्रोच जनता पार्टीचं त्या ठिकाणी प्रोटेस्ट झालं होतं आणि पोलिसांची एखाद्या पोलिसाला वाटलं असेल की माझी जी ऍक्शन आहे तर ही
क्राऊडला कंट्रोल करण्यासाठीची एक अप्रोप्रिएट मेथड आहे, किंवा याच्या आधी मी अशा कंटेक्समध्ये ही सिमिलर मेथड त्या ठिकाणी यूज केली होती आणि ती इफेक्टिव्हली क्राऊड कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी मिनिंगफुल ठरली होती. पण सध्याची जी काही सिच्युएशन वगैरे आहे, तर ही सेम मेथड त्या ठिकाणी यूज करून त्याचे निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्स जर त्या अधिकाऱ्याला भोगावे लागत असतील किंवा बघावं लागत असतील, तर हे सुद्धा त्याचा परिणाम आपण आयदर मग पॉझिटिव्ह पद्धतीनं आणि निगेटिव्ह पद्धतीने ह्या दोन्ही सिच्युएशन मध्ये डायमेन्शन्स क्रिएट करत असताना त्या ठिकाणी सिच्युएशन सांगून ते एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. मग हे झालं ऍक्शन बद्दल. मग सिमिलरली इनॅक्शन बद्दल सुद्धा आपण त्या ठिकाणी असंच म्हणू शकतो की माझ्याकडे ती ड्युटी नव्हती किंवा माझ्याकडे ती समजा पॉवर वगैरे नव्हती, असं असताना सुद्धा त्या ठिकाणी जर समजा मी ऍक्शन माझ्याच्यानं जर समजा काही गोष्टीमुळं किंवा काही रिझनमुळं मला जर ती ऍक्शन घेता आली नाही, पण समजा जर मी ती ऍक्शन जर घेतली असती तर त्याचे निगेटिव्ह परिणाम अशा सिच्युएशन मध्ये जर मला भोगावे लागले असते किंवा मला बघावं लागले असते, तर त्यावेळेस सुद्धा कधी कधी असं असू शकतं की ह्या इनॅक्शनचे सुद्धा त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस बघायला मिळतात. आता फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा की एक ना लोअर लेवलचा एखादा ऑथॉरिटी वगैरे आहे. आता लोअर लेवलचा किंवा सबऑर्डिनेट लेवलचा एखादा जर ऑथॉरिटी वगैरे असेल, पण किंवा जर एखादा पर्सन वगैरे असेल आणि त्याला एखाद्या गोष्टीबद्दल त्या ठिकाणी डिसिजन घेण्याची ऑथॉरिटी त्याच्याकडे नसेल आणि अशा सिच्युएशन मध्ये त्यानं जर त्या ठिकाणी डिसिजन घेणं जर टाळलेलं असेल, तर त्याची जी ही इनॅक्शन आहे ना, तर ही सुद्धा काय करू शकते, त्याचं जे काही फॉर एक्झाम्पल नंतर सस्पेन्शन वगैरे आहे, म्हणजे त्यानं जर ऍक्शन त्यावेळेस घेतली असती, मग त्याच्यामुळे कधी कधी जर निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस झाले असते, म्हणजे ऑथॉरिटी नसताना त्या ठिकाणी डिसिजन वगैरे घेणं, ह्या येणारे जे काही कॉन्सिक्वेन्सेस वगैरे आहेत, तर हे सुद्धा काय होऊ शकतात, निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस त्या ठिकाणी बघायला मिळतात. ठीक आहे. आणि जर त्यानं ह्या सिच्युएशन मध्ये थोडंसं कन्सायन्सनेस दाखवून किंवा रॅशनॅलिटी दाखवून किंवा स्वतःच्या योग्य डोक्याचा वापर करून आपण असं म्हणूया की सिच्युएशन व्यवस्थितरित्या हँडल करून त्यानं जर असं त्याला लक्षात आलं असेल की माझी इथं पॉवर नाही, माझी इथं ऑथॉरिटी नाही, पण मी ऍक्शन जर घेतली तर याचे निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्स आपल्याला बघायला मिळू शकतात, त्यावेळेस सुद्धा ही आपली ऍक्शन आणि इनॅक्शन हे दोन्हींना पण काय करायचं आहे, आयदर पॉझिटिव्ह मध्ये किंवा निगेटिव्ह सिच्युएशन मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपलं आहे की नॉट ओनली बट ऑल्सो. आता ही जी फ्रेज आहे ना, तर ही काय करते माहिती का, रिस्पॉन्सिबिलिटीला अधिक त्या ठिकाणी ब्रॉडर मिनिंग त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचं काम करत असते. आता आपल्याला ना ही गोष्ट काय सांगते माहिती का, नॉट ओनली बट ऑल्सो, की नैतिकता फक्त मी चुकीचे काही केले नाही एवढ्यावरच त्या ठिकाणी आपल्याला थांबून त्या ठिकाणी चालणार नाही, पण अनेक वेळा योग्य गोष्ट करूनही त्या ठिकाणी संधी असूनही, म्हणजे योग्य गोष्ट करण्यासाठी किंवा करण्याची आपल्याकडे त्या ठिकाणी संधी अवेलेबल असते, त्या ठिकाणी सिच्युएशन अवेलेबल असते, पण ती न करणं हे सुद्धा काय की नैतिकदृष्ट्या कशा पद्धतीने चुकीचं आहे, तर हे कीवर्ड्स त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट करत असतं. म्हणजे जबाबदारी केवळ चुकीच्या कृतीपुरती मर्यादित नसून ती निष्क्रियतेतही त्या ठिकाणी कन्सिडर केल्या जाते. हे नॉट ओनली बट ऑल्सो त्याला अशा पद्धतीनं रिप्रेझेंट करतं. त्यानंतर आपलं आहे थेसिस, अँटीथेसिस आणि सिंथेसिस. आता पहिल्यांदा आपण काय बघूया की थेसिस स्टेटमेंट त्या ठिकाणी बघूया. आता आपण या कोडचं ना थेसिस त्या ठिकाणी समजून घेऊया. आता थेसिस असं आहे की एखाद्या व्यक्तीवर त्या ठिकाणी स्पष्ट ड्युटी जर असताना तिनं त्या व्यक्तीनं किंवा त्या इन्स्टिट्यूशन त्या ठिकाणी जर अप्रोप्रिएट जर ऍक्शन घेतली नाही, तर तिची जी काही इनॅक्शन आहे ना, तर त्या इनॅक्शनसाठी सुद्धा त्या व्यक्तीला त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल धरणं, अकाउंटेबल होल्ड करणं हे त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. विशेषतः जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे समजा परिस्थितीची माहिती असताना किंवा ऍक्शन घेण्याची त्याच्याकडे ऑथॉरिटी असताना आणि आवश्यक त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी रिसोर्सेस त्या ठिकाणी जर फुलफिल करण्यासाठी जर त्याच्याकडे अवेलेबल असतील, पण ज्या व्यक्तीची जी काही निष्क्रियता वगैरे आहे किंवा इनॅक्शन वगैरे आहे, तर ह्या फ्युचरमध्ये काय करू शकतात माहितीये का, एक निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस त्या ठिकाणी क्रिएट करू शकतात किंवा गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी क्रिएट करू शकतात. आता उदाहरणार्थ असं लक्षात घ्या की एक जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये खूप मोठा डॅम वगैरे आहे. मग अतिवृष्टीमुळे ना समजा तिथं डॅमवर काम करणारा एखादा जो अधिकारी वगैरे आहे, तर त्याला मला कळाले की आता अतिवृष्टी होत आहे आणि ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे की जे काही धरणाचे किंवा डॅमचे जे दरवाजे त्या ठिकाणी आपल्याला ओपन वगैरे करायचे आहेत. मग ही माहिती असताना सुद्धा त्याने काय केलेलं आहे, जिल्हा जे काही प्रशासन वगैरे आहे म्हणजे लोकल ऍडमिनिस्ट्रेशन वगैरे आहे, तर ह्या ऍडमिनिस्ट्रेशनला त्या ठिकाणी पुढे माहिती प्रोव्हाइड करणं, ठीक आहे, मग जेणेकरून हे जे काही लोकल ऍडमिनिस्ट्रेशन वगैरे आहे, तर तिथलं जे लोक त्या लोकांना वॉर्निंग प्रोव्हाइड वगैरे करतील, त्यानंतर तिथल्या लोकांना त्या ठिकाणी रिलोकेशन करण्याची जबाबदारी या जिल्हा प्रशासनाकडे येईल. जर अशा सिच्युएशन मध्ये तिथल्या डॅम ऑफिसरनं किंवा डॅम सेफ्टी ऑफिसरनं त्याला माहिती आहे की आता अतिवृष्टी होणार आहे आणि आपल्याला डॅमचे दरवाजे उघडे करावे लागणार आहेत, अशा सिच्युएशन मध्ये माहिती असताना सुद्धा किंवा वेदरच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन असताना सुद्धा की येणाऱ्या
2-3 दिवसामध्ये कंटिन्युअसली या डॅमच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा त्याचा जो काही कॅचमेंट एरिया आहे, तर या कॅचमेंट एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे, अशी सिच्युएशन किंवा सगळी माहिती असताना सुद्धा त्या ठिकाणी जर इनॅक्शन झाली किंवा त्यानं जर काही प्रॉपर ऍक्शन जर घेतली नाही, तर जी काही नॅचरल डिझास्टर त्या ठिकाणी होणार आहे, तर हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इनॅक्शनचं त्या ठिकाणी उदाहरण आपण त्या म्हणून आपण घेऊ शकतो. त्यानंतर दुसरा एखादा एक्झाम्पल असेल की तुम्हाला तर एखाद्या ऑफिसमध्ये तुम्ही त्या ठिकाणी काम करतायत ऍज अ सुपिरियर ऑथॉरिटी म्हणून, आणि तुम्हाला असं लक्षात येत आहे की तुमच्या खालचे जे काही सबऑर्डिनेट्स वगैरे त्या सबऑर्डिनेट्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर करप्शन त्या ठिकाणी चालतं. मग तुमच्याकडे क्रेडिबल ऑथॉरिटी असून सुद्धा किंवा तुमच्याकडे क्रेडिबल रिसोर्सेस असून सुद्धा तुम्ही अशा ठिकाणी जर ऍक्शन त्या ठिकाणी घेतली नाही किंवा जाणून बुजून त्या गोष्टीकडे लक्ष आपण जर दिलं नाही किंवा दुर्लक्ष जर केलं, तर आपण काय करतो, इनडायरेक्टली त्या करप्ट सिस्टीमचा त्या ठिकाणी भाग बनलेला असतो. आणि असं त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन होतं की वी आर ऑल्सो द पार्ट ऑफ दॅट करप्शन सिस्टीम किंवा करप्ट सिस्टीमचा आपण तसा पार्ट आहोत. ठीक आहे. त्यामुळं बेसिकली ही जी फिलॉसॉफी याच्यामध्ये सांगितलेली आहे ना मोलिरे यांनी, तर याचा उपयोग आपल्याला सोशल सेक्टरमध्ये किंवा सोशल लाईफमध्ये सुद्धा या ठिकाणी करता येतो. मग समजा असं कन्सिडर करा की एखाद्या व्यक्तीवर त्या ठिकाणी आपल्याला डोळ्यासमोर दिसतंय की त्या ठिकाणी अन्याय वगैरे होतोय, आणि अन्याय होत असताना जर त्याच्या आजूबाजूचे सगळे लोक जर त्या ठिकाणी शांत राहिलेले असतील, किंवा आपल्या स्वतःच्या घराचं उदाहरण घ्या किंवा आपल्या घराच्या शेजारचं त्या ठिकाणी उदाहरण घ्या, तुम्हाला लक्षात येते की आपले जे शेजारी आहेत त्यांच्या घरामध्ये वुमनवर पर्टिक्युलरली जे काही चिल्ड्रन वगैरे असतात तर त्यांच्यावर डोमेस्टिक व्हायलन्स त्या ठिकाणी होतोय. मग अशा परिस्थितीमध्ये समजा जर आपण त्या ठिकाणी पुढाकार घेतला नाही किंवा धैर्य जर दाखवलं नाही, तर अशा परिस्थितीमध्ये ती वाईट सुद्धा घटना एखादी त्या ठिकाणी घडू शकते. आणि आपला जो स्वतःचा सायलेन्स आहे अशा परिस्थितीमध्ये की बाबा दुसऱ्यांच्या लाईफमध्ये कशामुळे इंटरफेरन्स वगैरे करायचा, हा जो ऍटिट्यूड आहे ना, तर फ्युचरमध्ये याचे आयदर त्या पर्सनचं त्या ठिकाणी परमनंट डिसेबिलिटीमध्ये कन्व्हर्जन होऊ शकतं किंवा त्याची डेथ सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते. हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून या थेसिस मधनं ना आपल्याला एक महत्वाचा लेसन त्या ठिकाणी मिळतो की चांगली व्यक्ती असणं म्हणजे फक्त चुकीचे कामं न करणं एवढंच त्या ठिकाणी आपल्याला करायचं नाहीये, पण चुकीच्या गोष्टी समोर योग्य आणि सुरक्षित पद्धतीने कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला उभं राहायचे, आपला स्टँड त्या ठिकाणी घ्यायचा किंवा आपल्याला ऍक्शन कशा पद्धतीने शो करायचे, जेणेकरून वाईट त्या ठिकाणी होणार नाही आणि आपण घेतलेल्या ऍक्शनचा, आपण घेतलेल्या स्टँडचा त्या ठिकाणी पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला बघायला मिळेल. हे काय झालं, थेसिस स्टेटमेंट झालं. त्यानंतर दुसरा इम्पॉर्टंट पॉइंट आपला आहे की अँटीथेसिस म्हणजे काय, की प्रत्येक इनॅक्शन किंवा प्रत्येक न घेतलेली ऍक्शन जी असते ना, तर ही चुकीची त्या ठिकाणी असते. मग आपण सिच्युएशन नुसार त्या ठिकाणी बघूया की कशा पद्धतीनं की प्रत्येक इनॅक्शन जी आहे ना, तर त्याला आपण म्हणजे निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस मध्ये त्या ठिकाणी कन्सिडर त्या ठिकाणी करू शकत नाही. मग त्यावेळेस तुम्ही सिच्युएशन नुसार दाखवलेला जो काही समंजसपणा आहे ना, तो सुद्धा इनॅक्शनसाठी कधी कधी चांगल्या पद्धतीनं कारणीभूत ठरू शकतो. आता हे जे कोटेशन यायला आहे ना, तर याच्या दुसरी बाजू सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळे ऍक्शन न घेणारी जी व्यक्ती आहे ना, तर ती चुकीची किंवा त्या ठिकाणी गैरजबाबदार नसते. तर याचा अर्थ त्या ठिकाणी अँटीथेसिस मध्ये अशा पद्धतीने घ्यायचा आहे. आता असं कन्सिडर करा की परत ते सेम एक्झाम्पल की रस्त्यावर त्या ठिकाणी सिरियस त्या ठिकाणी अपघात झालेला आहे किंवा ऍक्सिडेंट वगैरे झालेला आहे, पण तुमची स्वतःची जी काही इनॅक्शन वगैरे आहे म्हणजे त्या पर्सनला खूप सिरियस इंजुरी झालेल्या आहेत. मग तुम्ही जर समजा त्या ठिकाणी ऍक्शन वगैरे घेतली असती, त्या पर्सनला म्हणजे जखमी झालेल्या पर्सनला चुकीच्या पद्धतीने तुम्ही जर हँडल वगैरे केलं असतं, तर आणखी त्याचे वाईट परिणाम त्या पर्सनला म्हणजे भोगावे लागले असते किंवा त्याचा परिणाम त्या पर्सनच्या डिसेबिलिटी झाला असता. पण अशा वेळेस तुम्ही त्याला डायरेक्टली हेल्प न करण्यापेक्षा त्या ठिकाणी अँब्युलन्सला त्या ठिकाणी फोन वगैरे करणं किंवा जी काही ट्रॅफिक वगैरे त्याला व्यवस्थित मॅनेजमेंट करणं, तर ही सुद्धा त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल ऍक्शन त्या ठिकाणी आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीकडं प्रत्येक सिच्युएशन मध्ये त्या ठिकाणी समान अथॉरिटी असेल असं आपण म्हणू शकत नाही. समान इन्फॉर्मेशन किंवा सगळी इन्फॉर्मेशन त्या सिच्युएशन मध्ये असेल असं म्हणू शकत नाही, किंवा त्याला प्रॉपर त्या सिच्युएशन मध्ये ऍक्ट करण्यासाठी ती प्रॉपर ट्रेनिंग त्या ठिकाणी अवेलेबल झालेली असेल हे सुद्धा आपण त्या ठिकाणी सांगू शकत नाही, किंवा त्याच्याकडे प्रॉपर रिसोर्सेस वगैरे असतील ती सिच्युएशन हँडल करण्यासाठी हे सुद्धा आपण कन्सिडर करू शकत नाही. म्हणून डिपेंडिंग अपॉन त्या पर्सनची ऑथॉरिटी असेल, त्या पर्सनकडे असलेली इन्फॉर्मेशन वगैरे असेल, किंवा त्या पर्सनला मिळालेली ट्रेनिंग असेल, किंवा त्याच्याकडे असलेले अवेलेबल रिसोर्सेस वगैरे असतील, तर याच्या बेसिसवर आपल्याला काय करायचे आहे, एखाद्या पर्सनची ऍक्शन किंवा इनऍक्शन त्या ठिकाणी जज करायची आहे. आता मला एक सिच्युएशन सांगा की फॉर एक्झाम्पल आपण ट्रेनिंगचा एक त्या ठिकाणी मुद्दा घेऊया. आता असं कन्सिडर करा की तुम्ही ना जम्मू अँड काश्मीरमध्ये त्या ठिकाणी फिरायला वगैरे गेलेला आहात आणि अचानक काय झालेलं आहे की त्या ठिकाणी टेरर अटॅक झालेला आहे.
मग तुमच्याकडं त्या ठिकाणी ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये म्हणजे वेपन कशा पद्धतीने हँडल करायचं किंवा कॉम्बॅट ऑपरेशन कशा पद्धतीने कॅरी आउट करायची ही जर तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग प्रोव्हाइड केलेली नसेल किंवा झालेली नसेल किंवा तुम्ही त्या सिच्युएशन मधनं गेलेली नसाल, पण जस्ट त्या ठिकाणी तुम्ही करेजियस सिच्युएशन जर शो केली तर तुमचा जीव जाण्याचा सुद्धा त्या ठिकाणी धोका वगैरे असतो. त्यामुळं ऑथॉरिटी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी प्रॉपर ऍक्शन घेऊ शकता. तुमच्याकडे प्रॉपर इन्फॉर्मेशन आणि करेक्ट इन्फॉर्मेशन असेल त्या सुद्धा त्यावेळेस तुमची ऍक्शन त्या ठिकाणी जज केली जाते. त्यानंतर प्रॉपर ट्रेनिंग जर नसेल किंवा ट्रेनिंग असेल अशा सिच्युएशन मध्ये किंवा तुमच्याकडे अवेलेबल रिसोर्सेस वगैरे असतील किंवा नसतील तर त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा तुमची जी काही ऍक्शन वगैरे आहे तर त्या ठिकाणी जज केल्या जाऊ शकते. मग सिमिलरली मेडिकल फील्डमध्ये काम करत असताना कधी कधी आपलं परसेप्शन त्या ठिकाणी कसं होतं की डॉक्टरनं व्यवस्थित डायग्नोसिस न करता त्या ठिकाणी मला ट्रीटमेंट चालू केलेली आहे. मग अशा पद्धतीची जी काही ट्रीटमेंट वगैरे आहे ना, तर जोपर्यंत आपण जे काही प्रोफेशनल कॉशन्स वगैरे आहेत तर हे घेत नाहीत तर घाईघाईने जर समजा एखादी ट्रीटमेंट जर चालू केली तर त्याच्यामधनं निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्स सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. ठीक आहे. त्याचप्रमाणे जसं काही एखादा ज्युनियर ऑफिसर वगैरे असेल आणि ह्या ज्युनियर ऑफिसरकडे त्या ठिकाणी एखाद्या सिच्युएशन मध्ये फायनल डिसिजन घेण्याची त्या ठिकाणी पॉवर जर नसेल आणि त्यांना उपलब्ध माहिती जर फक्त सिनियर ऑथॉरिटीकडे समजा वेळेत जरी पाठवली ना तरी त्या म्हणजे त्याचा जो ऍक्शन आहे ना, म्हणजे त्या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे काय की त्या ठिकाणी ज्युनियर ऑफिसर प्रेझेंट आहे एका सिच्युएशन मध्ये आणि त्याची एक्सपेक्टेड ऍक्शन काय असायला पाहिजे की त्याच्याकडे पॉवर नसताना किंवा ऑथॉरिटी नसताना मी तुम्हाला ह्याच्या चार गोष्टी सांगितल्या ना, रिसोर्सेस, पॉवर, अथॉरिटी, ट्रेनिंग किंवा इन्फॉर्मेशन, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याच्याकडे बेस्ट अल्टरनेटिव्ह त्या ठिकाणी काय अवेलेबल होता की आपल्या सिनियर ऑथॉरिटीला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं आणि फायनल डिसिजन ते त्यांच्या बेसिसवर ते आपल्याला जे सजेस्ट करतील किंवा ऑर्डर त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातील तर त्याच्या बेसिसवर माझी ऍक्शन डिपेंड वगैरे असणार. म्हणजे मिलिटरीची जी काही हायरार्की वगैरे आहे किंवा पोलीस पर्सनलची जी काही हायरार्की वगैरे आहे ना, तर अशा सिच्युएशन मध्ये अशा पद्धतीचं जे काही ज्युनियर ऑफिसरचं बिहेवियर आहे डायरेक्टली ऍक्शन त्या ठिकाणी न घेता की ती इन्फॉर्मेशन आपल्या सिनियर ऑथॉरिटीला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणं तर त्याचं जस्टिफिकेशन आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. म्हणून एखादा रिस्पॉन्सिबल डिस्टन्स जरी त्या ठिकाणी वगैरे असेल किंवा केअरलेस इनॅक्शन जरी आपल्याला या ठिकाणी जर दिसत असेल ना तर ह्या दोन्ही गोष्टीमधला त्या ठिकाणी फरक स्पष्ट करणं गरजेचं आहे. मग अकाउंटेबिलिटी ठरवताना व्यक्तीला माहिती होती का नाही, त्यानंतर तिची ड्युटी त्याच्यामध्ये होती का नाही, त्याची काय ड्युटी होती, त्यानंतर त्या पर्सनकडे अथॉरिटी होती का किंवा त्याच्याकडे जे काही अवेलेबल ऑप्शन्स वगैरे आहेत तर ह्या अवेलेबल ऑप्शन्स पैकी त्यानं कोणता बेस्ट त्या ठिकाणी ऑप्शन चूज केला तर ह्या सगळ्या सुद्धा गोष्टी पाहणं गरजेचं आहे. फक्त त्याची ऍक्शन किंवा इनॅक्शन त्या ठिकाणी जज करून चालणार नाही. वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये वेगवेगळ्या बेसिसवर डिपेंडिंग अपॉन सिच्युएशन असेल, कंडिशन असेल, त्याच्याकडे असणारी ड्युटी असेल, त्याच्याकडे असणारी पॉवर असेल, त्याच्याकडे असणारी अथॉरिटी वगैरे असेल तर ह्या सुद्धा गोष्टी त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे याच्या रिलेटेड सिंथेसिस. आता सिंथेसिस म्हणजे काय की असं कन्सिडर करा की आता आपण थेसिस आणि अँटीथेसिस याच्यामध्ये ना एक बॅलन्स क्रिएट करूया. ठीक आहे. तर आपल्याला याला काय म्हणायचं आहे, सिंथेसिस असं म्हणायचं आहे. मग सिंथेसिस या कोटेशनचं काय होतं म्हणजे का की प्रत्येक ऍक्शन त्या ठिकाणी योग्य असते असं नाही, त्यामुळं प्रत्येक इनॅक्शन त्या ठिकाणी चुकीची असते असे आपण त्या ठिकाणी म्हणू शकत नाही. हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना तर ही जी काही या सिच्युएशन मधून येणारी रिस्पॉन्सिबिलिटी असेल किंवा अकाउंटेबिलिटी असेल ना तर ती त्या सिच्युएशनवर डिपेंड असते हे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. ठीक आहे. मग एखाद्या व्यक्तीला आपण जर समजा एखाद्या गोष्टीसाठी जर रिस्पॉन्सिबल धरत असू किंवा रिस्पॉन्सिबल ठरत असू तर त्या व्यक्तीकडं आपल्याला हे सुद्धा बघितलं पाहिजे की त्याची एकतर पहिली गोष्ट म्हणजे काय की त्या व्यक्तीकडे त्याची ड्युटी होती का, त्यानंतर त्याला त्या गोष्टीची सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल होती का, त्यानंतर त्याच्याकडे ऍक्शन घेण्याची ऑथॉरिटी त्या ठिकाणी अवेलेबल होती का किंवा त्याची कॅपॅसिटी होती का, किंवा त्या व्यक्तीने त्या ठिकाणी जर ऍक्शन घेतली असती तर ह्या सिच्युएशन मध्ये नुकसान जर टाळता आलं असतं का किंवा त्याच्या इनॅक्शनमुळे कशा पद्धतीने परिस्थिती गंभीर झाली तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. त्याला आपण काय म्हणतो, बॅलन्स असं म्हणतो किंवा सिंथेसिस असं म्हणतो. ठीक आहे. त्यामुळं आता असं कन्सिडर करा की जंगलामध्ये ना आग लागलेली आहे. मग ही आग लागल्याची जी काही प्राथमिक इन्फॉर्मेशन आहे किंवा प्राथमिक माहिती जर आहे ना तर ही स्थानिक प्रशासनात जर मिळाली असेल मग प्रशासनानं समजा फायर कंट्रोल त्या ठिकाणी पाठवण्याची जर व्यवस्था केलेली असेल तर मग काय करणं गरजेचं आहे की अशा पद्धतीमध्ये ही ऍक्शन त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे त्यांची ऑथॉरिटी असताना त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणं किंवा ते फायर सिस्टम त्या ठिकाणी कॉल देणं आणि त्यानंतर फायर सेफ्टी डिपार्टमेंट त्या ठिकाणी अवेलेबल होणं तर याची काय आहे ही पॉझिटिव्ह ऍक्शन त्या ठिकाणी आहे. पण असं कन्सिडर करा की दुसरी एखादी सिच्युएशन वगैरे आहे
आणि त्या ठिकाणी तुम्हाला जंगलामध्ये एखाद्या ठिकाणी आग लागली असं त्या ठिकाणी समजत आहे. पण जसं मी तुम्हाला पहिल्या सिच्युएशन मध्ये समजून सांगितलं ना, की त्यांनी काय केलं की डायरेक्टली त्या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. पण दुसऱ्या सिच्युएशन मध्ये तुमच्याकडे त्या ठिकाणी व्यवस्थित कॅपॅसिटी वगैरे नसेल, तुमच्याकडे तेवढे रिसोर्सेस अवेलेबल वगैरे असतील, मग तुम्ही डायरेक्टली आग न विझवता तुम्ही काय केलेलं आहे, त्या वेगळ्या डिपार्टमेंटला त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे किंवा त्या ठिकाणी त्यांना कॉल प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्या कॉलच्या बेसिसवर त्यांनी काय केलेलं आहे, जंगलामध्ये लागलेली जी आग आहे त्या ठिकाणी विझवलेली आहे. म्हणजे आपण या ठिकाणी काय केलेलं आहे की डायरेक्टली आग विझवण्याचा जो काही धोका आहे ना तो त्या ठिकाणी पत्करलेला नाहीये, पण आपली रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आपण याच्यामधनं टाळली नाही हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी शो करून द्यायचं आहे. मग कशा पद्धतीने आम्ही किंवा आपण पॉझिटिव्ह ऍक्शन त्या ठिकाणी शो केली. आपली जी ऍक्शन होती ना, तर डायरेक्टली आग विझवण्याच्या ऐवजी आपण काय केलं, कन्सर्न अथॉरिटीला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली. मग त्यांनी त्याच्यावर काय केलं की रिस्पॉन्सिबल किंवा सुटेबल ऍक्शन त्या ठिकाणी कॅरी आउट केली. मग एसए मध्ये हा कोट वापरताना आपल्याला अशा पद्धतीचं बॅलन्स आर्ग्युमेंट त्या ठिकाणी मांडायचं आहे की सुरुवातीला ऍक्शन आणि इनऍक्शन ह्या दोन्हीसाठी अकाउंटेबिलिटी आवश्यक आहे हे आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यानंतर प्रत्येक इनॅक्शनला दोष देणे त्या ठिकाणी चुकीचं, म्हणजे आपल्याला हे चुकीचं आहे असं त्या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजे प्रत्येक इनॅक्शन जी आहे ना तर ही चुकीची आहे किंवा चुकीची नाहीये हे आपल्याला त्या ठिकाणी जस्टिफिकेशन प्रोव्हाइड करायचं नाहीये. शेवटी ड्युटी, त्याच्यानंतर नॉलेज, त्याच्यानंतर ऑथॉरिटी, त्याच्यानंतर एखाद्या पर्सनची कॅपॅसिटी किंवा त्याच्या रिलेटेड होणारे जे काही कॉन्सिक्वेन्सेस वगैरे आहेत, तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी आपल्याला अकाउंटेबिलिटी फिक्स करायची आहे असं फायनली कन्क्लुजन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करता येईल. मग एसएच्या कोणकोणत्या थीम आहेत की अशा थीम मध्ये आपण काय करू शकतो किंवा कोणते असे टॉपिक आहेत तर त्या टॉपिकमध्ये सिमिलर जो काही याच्यामधनं इंटरप्रिटेशन आपल्याला कळालेलं आहे कोटेशन मधनं ते आपण यूज करू शकतो. एक तर म्हणजे काय की इथिक्सच्या रिलेटेड एखादा टॉपिक वगैरे असेल, गव्हर्नन्सच्या रिलेटेड असेल, लिडरशिपच्या रिलेटेड वगैरे असेल, सिव्हिल सर्वंट वगैरे असेल किंवा सिव्हिल सर्व्हिसमध्ये एखादं एक्झाम्पल वगैरे असेल ते सुद्धा आपण याच्यामध्ये कनेक्ट करू शकतो. सिटीझनची ड्युटी असेल, एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन वगैरे असेल किंवा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असेल, तर हे तुम्हाला मी टॉपिकचं एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड करत असताना प्रत्येक ठिकाणी एक्झाम्पल त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे केलेलं आहे. तुम्ही काय करू शकता, एक्झाम्पल त्यानंतर कोणत्या एरियामध्ये हे ऍप्लिकेबल होतं आणि कोणती सिच्युएशन याच्यामध्ये ऍप्लिकेबल होत नाही हे त्या ठिकाणी मेन्शन वगैरे करायचं आहे. मग शेवटी फक्त जाता जाता एकच गोष्ट लक्षात ठेवा, जी काही रिस्पॉन्सिबल लिडरशिप आहे ना तर मग ती म्हणजे काय की फक्त परिस्थितीमध्ये घाईघाईनं त्या ठिकाणी ऍक्शन घेणं हे रिस्पॉन्सिबल लिडरशिपचं त्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स नाहीये. किंवा मग आपल्याला काय करायचं आहे, रिस्पॉन्सिबल लिडरशिप म्हणजे काय की त्या ठिकाणी योग्य परिस्थिती जी आहे ती परिस्थिती त्या ठिकाणी समजून घ्यायची आहे, आपली ड्युटी काय आहे आणि आपली कॅपॅसिटी काय आहे त्यावेळी योग्य ऍक्शन घेणं म्हणजे काय की रिस्पॉन्सिबल बिहेवियर त्या ठिकाणी शो करणं. आपल्याला काय करायचं आहे, फक्त घाईघाईमध्ये मला ह्या सिच्युएशन मध्ये ऍक्ट करायचं आहे असं न करता सगळ्या सिच्युएशनचा आढावा घेऊन त्याच्यामधनं माझ्याकडे पॉसिबल कोर्स ऑफ ऍक्शन कशा पद्धतीचा असू शकतो ह्या गोष्टीवर विचार करून आपल्याला याच्यामधनं रिस्पॉन्सिबल बिहेवियर त्या ठिकाणी शो करायचं आहे. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी कन्क्लुजन लिहित असताना सुद्धा तुम्ही काय करू शकता की फक्त आपल्याला रिस्पॉन्सिबल लीडरशिप जी आहे तर ही आपल्या ऍक्शन मधनं शो करायची नाहीये, तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल बिहेवियर त्या ठिकाणी शो करायचं आहे. हे फायनली तुम्ही त्या ठिकाणी कन्क्लुजन मध्ये मेन्शन करू शकता. ठीक आहे, म्हणजे आपल्याबरोबर रिस्पॉन्सिबल लिडरशिप सुद्धा महत्वाची आहे आणि आपल्याला रिस्पॉन्सिबल बिहेवियर सुद्धा शो करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. हे त्या ठिकाणी बॅलन्स तुम्ही जरी कन्क्लुजन मध्ये सांगितला तरी इट इज मोर दॅन इनफ किंवा मोर दॅन सफिशियंट.